नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे खजुराचे लाडू. त्यासाठी मी इथे खजूर घेतले आहे 500 ग्राम. ते खजुराचे वरचं आवरण आणि आतल्या बिया काढून टाकायचं आहे. असे करून एक एक करून सर्व खजुराच्या बिया आणि वरचं आवरण काढून टाकणार आहे. आणि आता हे खजूर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटणार आहोत. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व खजूर टाकायचे आहे आणि ह्याच्यामध्ये जराहीसुद्धा पाणी न टाकता आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटल्याच्या नंतर आपण कढईमध्ये तूप किंवा तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये काजू बदाम मीडियम फ्लेमवरती भाजायला ठेवायचा. आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर अवेलेबल असतील तर एखादी ड्रायफ्रूट किंवा जे बिया असतील त्या आपण टाकू शकतो. इथे मी सूर्यफुलाच्या बिया घेतल्या आहेत. तुमच्याकडे ज्या बिया अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. आता हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे. रंग थोडासा हलकासा बदलला का आपण त्याला काढून घेणार आहोत. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटल्याच्या नंतर एक कढईमध्ये परत 2-4 चमचा तेल किंवा तूप टाकायचं आहे. मी इथे तूप वापरत आहे. त्याच्यानंतर जे आपण मिक्सरला वाटलेले खजूर होते ते पण आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता याला हलकंसं परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जे ड्रायफ्रूट होतं त्या ड्रायफ्रूटची जी पेस्ट बनवलेली मिक्सरला मध्ये ती टाकायची आहे. आणि आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि मी एक पिशवी घेतलेली आहे तेलाची. त्याचा आतला जो तेलाकडचा जो भाग आहे तो घेऊन तो पलटी करून मी आता हे जे एकजीव करत आहे, जेणेकरून सर्व एकजीव झाले पाहिजे. मिश्रण गरम असतं तर गरम असताना लगेच एकजीव करताना हात भाजतो. म्हणून तुम्ही पण अशा पद्धतीने प्लास्टिकची पिशवी हातात घालून हे एकजीव करू शकता. आता ह्याचे एक एक करून लाडू वळून घ्यायचे आहेत. लाडू उपवासाला पण तुम्ही खाऊ शकता आणि तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. ही खूप इझी अशी रेसिपी आहे जी 10 मिनिटात बनते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघा, खजुराचे लाडू खूप हेल्थी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही पण ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.